तर चला आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बॉक्स अनबॉक्सिंग बघितलं आणि आज या बॉक्स मध्ये मी काय काय ठेवणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते। तर सर्वात आधी ना मी थोडंसं क्लीन करून घेते। तर हे जे नॅपकिन्स आहेत ते मी वापरणार आहे, जे माझ्याकडे टिश्यू नॅपकिन्स असतात ते। ऍक्च्युली पाण्याचा स्प्रे वगैरे मी काही करणार नाही कारण उगाच नको। आणि हे बघा, हे आता खूप छान म्हणजे व्यवस्थित असं ओपन होतं पूर्णपणे, कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं त्याच्यामध्ये पूर्ण ओपन नव्हतं कारण मला वरती स्क्रू फिट करायचा होता। पण हे मॅग्नेट असल्यामुळे अगदी छान व्यवस्थित हे बघा असं होतं, ब्लॉक पण होतं इझिली। आणि याचा एक प्लस पॉइंट म्हणजे ना खाली इथे व्यवस्थित पूर्ण मोकळी जागा मिळते आणि इथे जी मोकळी जागा आहे ना त्याच्यामध्ये क्लिनिंग करायला खूप इझी पडेल मला। म्हणजे अगदी जेव्हा काही लादी वगैरे जेव्हा पुसायची असते ना तेव्हा पण काही प्रॉब्लेम येणार नाही, याच्या खाली धूळ जमा होणार नाही आणि झाली ना तरी ती आपण क्लीन करू शकतो। आणि मी विचार करते जे काही माझ्याकडे पार्ट आहेत ना, जे छोटे छोटे पार्ट आहेत ते मी इथे अरेंज करेन आणि जे काही अजून छोटं मोठं असेल, छोटं मोठं बाकी तर काही मी नाही ठेवू शकणार, पण मी विचार करते आता सध्या दिवाळी आहे तर दिवाळीसाठी जे काही मला पार्ट आणि जे काही पंत्या डेलीसाठी ज्या लागणार आहेत ना तर मी इथे याच्या खाली ठेवेन, म्हणजे हा स्पेस माझा वापरण्यात येईल। तर चला आपण आता याच्यामध्ये ठेवून घेऊ। माझ्याकडे जे सामान आहे ना ते मी याच्या आधी तुमच्याबरोबर शेअर केलेलं अशा मोठ्या डब्यामध्ये ठेवते बघा असं। आणि मग बाकी म्हणाल ना तर माझ्याकडे अशी पण ही एक ज्यूटची बॅग आहे, याच्यामध्ये सगळ्या समई वगैरे आहेत, याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत। आणि बाकी सगळं छोटं मोठं आहे ते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे दिवे पण दाखवण्यात येतील, तुमच्याबरोबर शेअर करण्यात येतील। तर आपण पहिलं थोडंसं हे पुसून घेऊ। त्याच्या आधी ना काही ठिकाणी ते स्टिकर्स लेबल्स आहेत ते काढून घेते। तर ऐक्याचं ते एक चांगलं असतं, म्हणजे स्टिकर असे खूप असे जास्त चिपकून राहत नाही, व्यवस्थित होतात। तर मी फक्त असं क्लीन करून घेते कारण ते काही खूप असं काही त्याच्यावर डस्ट वगैरे अशी नव्हती, पण आता मला सामान ठेवायचं म्हणून मी जस्ट एक असा कपडा व्यवस्थित मारून घेते सगळीकडे। तर सर्वात आधी मला हा ठेवायचा आहे जो अखंड दिवा। आणि हा अखंड दिवा मला याच्यासाठी बऱ्याच कमेंट पण होत्या की ताई तू अखंड दिवा कुठून घेतलेला आहेस। तर हा जो अखंड दिवा आहे मला अनघाताईंनी पाठवलेला गेल्या वर्षी, आणि गेल्या वर्षी मार्गशीर्ष मध्येच हा आपल्या घरी आलेला आणि यावर्षी मार्गशीर्ष मध्ये मी परत वापरेन तेव्हा तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल। आपले जे जुने फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना माहिती आहे हा दिवा कसा आहे तो। आता मी फक्त एक तुम्हाला असाच दाखवते, याची साईज तुम्हाला कळेल। हा एवढा असा मोठा आहे आणि याच्यामध्ये त्याचा ग्लास आहे, हा बघा। जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर मी अनघाताईंचा नंबर खाली देईन, म्हणजे तुम्हाला अनघाताईंना कॉन्टॅक्ट करता येईल आणि त्यांच्याकडनं दिवा ऑर्डर करता येईल। तर हा दिवा ठेवायचा खूप एक मोठं टेन्शन असतं, तर तो दिवा मी आता पहिला ठेवून घेते कारण तो मी खूप सांभाळलाय, म्हणजे अगदी सांभाळून मी या बॉक्समध्येच भरून ठेवलेला। आता तसाच व्यवस्थित बॉक्समध्ये भरून ठेवून देते। आणि आता मार्गशीर्ष जवळ येतोच आहे तर आपल्या पूजेला पण लागेल, तर आपल्या पूजेसाठी हा आता वरतीच ठेवते। तर हा जो माझ्याकडे गिफ्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे असे जे हँगिंग्स येतात जे डेकोरेशनसाठी मी वापरते बॅकग्राऊंडला, तर ते मी या बॉक्समध्ये भरून ठेवलेत, म्हणजे ते स्क्वेअर मध्ये असल्यामुळे व्यवस्थित राहते। हे बघा, हे असे आहे, हे गोंड्यांच्या माळा आहेत वेगवेगळ्या, तर ते याच्यामध्ये ठेवते। त्याचबरोबर ना देवघराचं तोरण आहे माझ्याकडे, हे बघा, हे खूप सुंदर असं तोरण आहे आणि हे देवघराला लावलं जातं। तर म्हटलं चला ते पण तुमच्याबरोबर शेअर करते। खूप सुंदर, याच्यामध्ये ओम आहे, श्री दिलेला आहे, शुभलाभ आहे, असं छान छान आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतं। हे 1.5 फुटामध्ये आहे, हे जे माझ्या देवघरासाठी वापरलं जातं। त्याच्यानंतर हे पहिलं मी पॅक करते कारण हे एकाच ठिकाणी जाणार आहे माझं। ही लाइटिंग आहे जी छोटीशी फुलांची आहे, तर ती पण कधीतरी मी लावते देवघराच्या इथे। तर हे सगळं देवघराच्या इथलं आहे, त्याच्यामुळे हे सगळं एकाच बॉक्समध्ये मी याच्यामध्ये ठेवते, म्हणजे हा बॉक्स एका साईडला छान उंच राहील।
तर ज्या गोष्टी म्हणजे ज्या लागणार नाहीयेत मला जास्त त्या मी आता इथे बॅक साईडला ठेवते. तर हा आहे आपला बॉक्स. त्याच्यानंतर याच्यावरतीच मी आता हा ठेवते आणि त्याच्यावरती हा पण राहील. तर हा इथे असं कॉर्नरला ठेवते म्हणजे हे ह्याच्यामध्ये असं परफेक्ट बसेल. हो, आणि याच्या लेवलला अगदी ते व्यवस्थित बसले बघा. म्हणजे हे बघा असं इथे परफेक्ट बसलं आणि हे एका साईडला जाईल इथे आणि या साईडला पण इथे बऱ्यापैकी स्पेस उरलेली आहे. आता इथे ना खाली मी सगळे दिवेस ठेवून घेणार आहे. तर मी विचार करते हा जो माझा मेडिसिनचा जो बॉक्स मी ठेवायची ना तो मी काढून घेतलाय आणि मी विचार करते याच्यामध्ये आता मी माझे सगळे दिवे काढून मी इथे खाली ठेवून घेते. म्हणजे याच्यात दिवे व्यवस्थित राहतील आणि हे पण व्यवस्थित लागलं जाईल. तर आता याच्यामध्ये दिव्यांमध्ये जे जे माझ्याकडे आहेत ना तर दिव्यांमध्ये हा पण एक असा काचेचा दिवा आहे ज्याला ग्लास आहे काचेचं. हे बघा. तर हे पण मी आयकियामधनं घेतलेले आणि त्याला पॅकिंग मी असं वरती वेगळं करून ठेवते म्हणजे ग्लासला काही होणार नाही. तर ते मी ना आता असे काढूनच ठेवते व्यवस्थित कारण ते आता मला लागणारच आहेत माझ्या शिष्य पूजेसाठी वगैरे. आणि जे कमळाचे वगैरे वेगवेगळे दिवे आहेत ना ते पण मी आता वेगवेगळं सगळं याच्यातनं काढून घेते. याच्यामध्ये पण माझ्या बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या आहेत सगळ्या. हे माझ्याकडे कमळाचे असे 2 दिवे आहेत. म्हणजे जे तुम्ही बघितले असतील माझ्या लक्ष्मीची जी पूजा असते महालक्ष्मी आईची त्याच्यामध्ये मी हे वापरते बऱ्याच वेळा. तर ते पण व्यवस्थित राहत आहेत आता याच्यामध्ये. तर ते पण इथे मी ठेवून घेते. व्यवस्थित राहिलेत म्हणजे असं हलत वगैरे नाहीये. फक्त थोडंसं मला असं वाटतं ते काचेचं आहे ना थोडं सांभाळायला लागतं फक्त मला. व्यवस्थित बसले. त्याच्यानंतर हे पण असे टी लाईट होल्डर आहेत. हे पण खूप सुंदर दिसतात. याच्यामधनं जे होल आहेत ना त्याच्यातनं जो प्रकाश बाहेर पडतो ना तो अगदी छान मस्त सुरेख असा दिसतो. तर ते पण याच्यामध्ये राहतील माझे. त्याच्यानंतर हे अगदी असे छोटे छोटे दिवे आहेत माझ्याकडे ज्याच्यामध्ये एकच आपण जी वात लावतो ना तसे कधी कधी थाळी म्हणजे थाळी बोलते आपली काय बोलतात त्याला आपण निरंजन वगैरे जेव्हा करतो ना म्हणजे आरतीचं ताट वगैरे करतो ना त्याच्यामध्ये असे 2 छोटेसे दिवे पाहिजे असतात. त्याच्यासाठी मी हे घेतलेले. तर ते पण मी याच्यामध्ये ठेवते. तर असं अजून दिवे मला जसं मी काढत जाईन तसं ठेवत जाईन. तर हे दिव्यांसाठी अगदी परफेक्ट आहे. आणि याच्यावरती मी हे असं लावू शकते म्हणजे हे याच्यामध्ये व्यवस्थित राहील. म्हणजे याच्यावरती परत मी काहीतरी ठेवू पण शकेन. म्हणजे दिव्यांचा हा भाग तर इथे सेट झाला. ऍक्च्युली हे या साईडला बाहेर ठेवते म्हणजे इथे आता मी व्यवस्थित दुसरं काहीतरी ठेवू शकते. आणि त्याच्यापेक्षा याच्यामध्ये मी आता ज्याच्या नेहमीच्या ज्या लागतात ना म्हणजे हळद कुंकू आहे त्याच्यानंतर सुपारी आणलेल्या असतात वाती आणलेल्या असतात ना ते मी याच्यामध्ये अरेंज करते आणि ते ठेवते याच्यामध्ये. कारण ना सुपारी वगैरे बघा माझ्याकडे अशी एकदाच मी आणून ठेवते म्हणजे पूजेलासाठी म्हणजे आपल्या लक्षात राहत नाही ना कधी कधी घाई गडबडीत. तर मग आणलेल्या असतील की बरं पडतं. ते मी तशाच पद्धतीने ठेवते. त्याच्यानंतर छोटे छोटे धूप स्टिक वगैरे माझ्याकडे बऱ्याच आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण स्वामींच्या सगळ्या ज्या टोप्या असतात त्या पण माझ्याकडे सगळ्या अशा ठेवलेल्या आहेत बघा वेगवेगळ्या कलरच्या. तुम्हाला तर दिसत आहेत की नाही मला माहिती नाही. राणी कलर आहे, रेड कलर आहे, येलो कलर आहे, गुलाबी कलर आहे, हा आहे ग्रीन कलर, त्यानंतर रेड कलर आहे वेल्वेटमध्ये, ऑरेंज कलर आहे. अशा या स्वामींच्या वरती ज्या घालतो आपण मुकुटासारख्या तर त्या पण आहेत माझ्याकडे भरपूर अशा. वस्त्र जी आहेत ती मी इथे एक्स्ट्राचे जे नवीन वस्त्र असतात ना ते इथेच ठेवून घेते. आता मी एक एक सगळ्या गोष्टी जमा करून घेते. हे जे छोटे धूप आहेत ते पण याच्यातच ठेवते इथे साईडला. त्याच्यानंतर याच्यामध्ये माझ्याकडे एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे जे हळद कुंकू वगैरे जे काही एक्स्ट्रा असतं ना ते मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि हे जे छोटं आहे ना याच्यामध्ये बाळकृष्णांचे सगळे वस्त्र आहेत. म्हणजे अशी ही बासरी आहे, त्यानंतर माळ आहे, त्याच्यानंतर छोटासा मुकुट आहे, त्याच्यानंतर हे बाजूला हाताला घालतात ते आहेत. असं सगळं आहे म्हणजे प्रत्येकांचं वेगवेगळं ठेवलेलं आहे माझ्याकडे. तर मी आता ते तसंच ठेवते इथे. हे मोरपीस आहे एक ते पण त्यांनाच लागतं. हा एक दुसरा सेट होता माझ्याकडे ज्याच्यामध्ये बासरी वगैरे सगळं आहे
तर ते पण मी याच्यातच ठेवते. या पण एक्स्ट्राच्या सुपाऱ्या आहेत बघा याच्यामध्ये, तर त्या मी इथे ठेवून घेते. आणि हळद कुंकू फक्त मी या डब्यामध्ये ठेवते, म्हणजे ते म्हणजे पडलं तरी म्हणजे कुठे स्प्रेड नाही होणार. तर या छोट्या छोट्या ज्या धूप आरती करतो ना आपण, त्याच्यासाठी लागणाऱ्या आहेत माझ्याकडे या. तर ही एक अशी छोटीशी आहे. आता हा असा सेट होईल, म्हणजे हे असं दिसेल बघा. त्याच्यानंतर ही तुम्हाला माहिती आहे, ही माझ्याकडे होती ती, ही पण छान आहे. छोटी एक आहे, ही आहे अशी जी लाकडाची आहे. तर या सगळ्याची, या दोघांची लिंक माझ्याकडे अवेलेबल आहे, त्याची मी लिंक तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर हे आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे वेगवेगळी भांडी आहेत, ज्याच्यामध्ये आपण अभिषेक वगैरे करतो ना, त्याच्यासाठी मी हे वापरते. त्याचबरोबर छोटं ताम्हण आहे, तर ते पण अशा पद्धतीचं छोटं मी वापरते अभिषेक वगैरे करताना. तर ते सगळं एकत्र ठेवते. त्याच्यानंतर मुखवटे वगैरे ते पण ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर हे माझ्याकडे एक आहेत, गज आहेत, ज्याच्यामध्ये महालक्ष्मीची पूजा करताना याच्यामध्ये हळद कुंकू वगैरे आपण ठेवू शकतो आणि ते पण अगदी सुंदर दिसतं. तर सगळं एक 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 करून लावून घ्यायचंय. त्यानंतर असे आसन आहेत, वेगवेगळे पाट वगैरे जे आहेत ना माझ्याकडे, ते पण आहेत असे. म्हणजे याच्यामध्ये बरीचशी साईज आहे माझ्याकडे, छोटी, मोठी आणि मोठी अशा याच्यामध्ये 3 साईज आहेत माझ्याकडे. तर त्या पण वेगवेगळ्या आहेत, त्या पण आता आपण ठेवून घेऊ एक एक करून. तर आता या पण अशा माझ्याकडे ना छोट्या छोट्या वाट्या आहेत, ज्या स्टीलच्या आहेत, म्हणजे पितळेच्या पण आहेत, पण अशा स्टीलच्या पण आहेत, ज्या मी नैवेद्यासाठी वापरते. तर त्या मी वेगळ्याच ठेवते, माझ्या भांड्यांमध्ये मिक्स केलेल्या नसतात. अशा छोट्या छोट्या प्लेट्स पण आहेत, ज्या पितळेच्या आहेत, ज्या नैवेद्यासाठी वापरते मी. तर त्या पण वेगवेगळ्या ठेवते, कारण त्या पण वेगवेगळ्या साईजच्या, शेप अशा माझ्याकडे वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर इथे एक कुंकवाचा जो करंडा आहे, तर तो पण असा आहे पितळेचा, तर तो पण मी वेगळाच ठेवते. त्याच्यानंतर हा आहे, हा पण पूजेसाठी लागतो मला घडून. तर हे वाट्याच आहे, हे पण मी आता सगळी एकत्र ठेवते. ऍक्च्युली याची जी डब्बी आहे ना ती वरती आहे, म्हणजे हा असा डब्बा सारखा घेतलेला मी, म्हणजे आपण नैवेद्य ठेवतो, प्रसाद ठेवतो, तर मग तो उघडा राहतो, म्हणून मग झाकण त्याच्यावर असावं म्हणून मग हा ठेवलाय. याचा डब्बा बाहेर आहे ते साईडला, तो पण मी काढून घेते. आणि इथे ना याच्यात आहे ना जे नेहमी लागतं, हिना अत्तर आहे, त्याच्यानंतर गंधगोळी आहे, म्हणजे जे अष्टगंध आहे, गोमूत्र वगैरे, ते मी वेगळं ठेवते. म्हणजे हे ओपन मध्ये आहे तर ते वेगळं ठेवलंय. आणि बाकी सगळं मी याच्यात पॅक करून ठेवते, म्हणजे जे पॅक आहे ना, म्हणजे आता हे हळद पिंजर आहे ते वेगळं आहे, म्हणजे ते ओपन नाही केलेलं आहे. गंधगोळी पण आहे आणि अष्टगंध पण आहे, ते पण वेगवेगळं ठेवते. आणि बाकी तर ही सगळी आता भांडी आहेत, देवीचे मुखवटे वगैरे आहेत, ते बघूया आपण कसं कसं काय काय याच्यामध्ये राहत आहे ते. तर ही समई आहे ना माझ्याकडे खूप मोठी आहे, म्हणजे हे याच्यावरती असं आहे. आणि हे पण आहे, म्हणजे हे मध्ये लावली की ही अजून एवढी मोठी होते. या समईची ना मी म्हणजे या समईला ना जेव्हा दीप अमावस्या होती गेल्या वर्षी, तेव्हा साडी नेसवलेली आणि खूप छान म्हणजे रूप झालेलं ते असं, म्हणजे खूप मस्तच झालेलं. यावर्षी बघू असं काहीतरी वेगळं करण्याचा माझा परत असा विचार आहे. तर हे सगळे दिवे आहेत ना, म्हणजे ज्या समई वगैरे आहे ना, ते मी आता इथेच अशाच ठेवून घेते. आणि 2 जे छोट्या आहेत ना, त्या पण म्हणजे तुमच्याकडनं बरीच रिक्वेस्ट येत होती मला की तू कुठून घेतलायस वगैरे, तर त्या पण मी तुम्हाला दाखवते. म्हणजे जे आता नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना काही माहिती नसेल तर त्याच्यासाठी दाखवते. या मी अगदी छोट्याशा घेतलेल्या आणि या आपल्या क्रॉफेड मार्केटमधनं मी घेतलेल्या, जिथे होलसेलमध्ये मिळतात ना, तिथून घेतलेल्या. आणि भरपूर शोधलेलं मी याला. आणि हे माझं अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे, ज्याच्यामध्ये इथे वरती मोर आहे आणि याला ना अगदी इथे नक्षीकाम केलेलं आहे. आणि या आता पूजेसाठी लागणारच आहे, तर म्हणून या काढून घेते. यावर्षी अजून मला ना याच्या मधली एक साईज घ्यायची. ह्या माझ्याकडे ज्या मोठ्या आहेत ना, या पण 2 आहेत,
तर या खूपच मोठ्या आहेत. त्याच्यानंतर ही एक साईज आहे आणि याच्या मधली साईज मला एक घ्यायची, म्हणजे असं जर इथे काही मांडायचं वगैरे असेल ना मला, तर अगदी छोटे छोटे दिवे किंवा असं काहीतरी छोटंसं इतकं पाहिजे. तर ते म्हणजे मी विचार करते की असं काहीतरी, पण असं छान मोराची नक्षी वगैरे असं काहीतरी असलेलं पाहिजे मला. तर बघू, मला मिळालं तर मी नक्की ऑर्डर करेन आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. श्रावण महिन्यामध्ये मी शेअर केलेलं ते दिवे, ते पण माझ्याकडे आहेत छोट्या समया, ज्या मी फ्लिपकार्टवरनं 1000 रुपीजला मागवलेल्या. त्या पण खूप छान आहेत, पण त्याच्यापेक्षा वेगळं असं काहीतरी मला अजून ऑर्डर करायचं आहे. तर बघूया काय आपल्याला छान असं मिळतंय. तर हे पण ठेवून घेते मी आता. आणि तुम्ही म्हणाल बघ व्यवस्थित पॅक वगैरे करून ठेवत नाहीयेस का, तर नाही, आता हे लागणारच आहे आणि काही एवढं पॅक करायची गरज मला वाटत नाहीये. कारण नेहमीचं क्लिनिंग असतं, एक 8-8 दिवसांनी 10-10 दिवसांनी तुम्ही क्लिनिंग केलं ना, तर अगदी सगळं व्यवस्थित राहतं. आपल्याला खूप जास्त काही करायची गरज नाही. मी याच्यात ठेवते हे, म्हणजे हे त्याच्यात व्यवस्थित राहील. त्याच्यानंतर याच्यातच मी या सगळ्या गोष्टी ठेवते, म्हणजे जे अगदी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, ते याच्यात अशा राहून जातील माझ्या इथे. त्याचबरोबर इथे म्हणाल ही छोटी धुपारत आहे, ही मोठी धुपारत आहे, त्या पण मी इथे अशा ठेवून घेते. त्याचबरोबर हे पण माझ्याकडे एक आहे, पण ते आता मी या साईडला राहणार नाही वाटते, या साईडला उभं राहील. या साईडला उभं राहण्याच्या आधी ना याला काहीतरी मी पिशवी घालते, कारण याचे हे जे आहेत ना थोडेसे शार्प वाटतायत मला. तर अशी प्लास्टिकची पिशवी घालते त्याला. आणि थोडंसं एक ना मी हे जे आहे ना आपले टिश्यू नॅपकिन, ते त्याच्या खाली लावते, म्हणजे ते त्याचं जे टोक आहे ना ते अगदी खाली होणार नाही. हे बघा, फक्त खालच्या साईडला मी ठेवते असं, ते व्यवस्थित राहिलं जाते. आणि हा आहे ना, हा तर काही डोर आपला उघडणार नाही, त्याच्यामुळे काही ते पडण्याचे चान्सेस नाहीये. ते असं एका साईडला राहील माझं. तर ह्या अशा डब्यांमध्ये जे माझ्याकडे मुखवटे आहेत ना देवींचे, ते ठेवते मी. हे बघा असे. ऍक्च्युली हा जास्त उंच नसल्यामुळे याच्यामध्ये व्यवस्थित राहतोय, म्हणजे मी असा ठेवला की व्यवस्थित राहील. पण माझ्याकडे दुसरा एक आहे, अजून एक जुना, हा खूप आधी असे यायचे, तर अशामधला एक आहे. पण मग तो मी याच्यामध्ये ठेवल्यावर ना हे झाकण लागणार नाहीये, तर ना मी जस्ट याला एक अशी प्लास्टिकची बॅग आहे ना ती घालते. माझ्याकडे हे 2च मुखवटे आहेत. तर आता हे जे देवपूजेसाठी जे लागतात वस्त्र आणि किंवा जे काही मी साडी वगैरे नेसवते देवीला, तर ते मी ब्लाऊजचेच नेसवते. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल. यावर्षी मी प्रयत्न करेन नक्की ते शेअर करण्याचा. गेल्या वर्षी राहून गेलेलं, तर असे हे जे वस्त्र वगैरे आहेत ना ते पण एकाच याच्यामध्ये ठेवते. आणि यावेळेस ना माझे बऱ्यापैकी याच्यातले जे 4 होते ना, म्हणजे गेल्या मार्गशीर्षला मी जे 4 वापरलेले ना ब्लाऊज पीस वेगवेगळ्या कलरचे, म्हणजे वांगी कलर होता, गोल्डन कलर होता, ग्रीन कलर होता, त्याचबरोबर एक येलो कलर मध्ये पण होता खणचा. तर ते सगळं वापरून यावर्षी सचिनने कंदील बनवला. कारण मग कसं होतं ना की हे जे कपडे म्हणजे जे काही ब्लाऊज पीस असतात ना ते आपण दुसरीकडे मी कुठे वापरणार, दुसरीकडे मी वापरू शकत नाही, कारण मी देवींसाठी ते वापरलेले. तर मग म्हणून मग आम्ही यावर्षी म्हटलं की आपण त्याचा इको फ्रेंडली जसं आपण म्हणजे कंदील करूया. तर सचिन दरवर्षी कंदील घरीच बनवतो, तर यावर्षी त्याने तो घरी बनवला त्याचा आणि खूप छान लुक आलेला. हे असे वेगवेगळे समईंच्या खाली किंवा दिव्यांच्या खाली ठेवण्यासाठी माझ्याकडे हे असे पण आहेत. हे बघा, हे ग्रीन आहे, हे रेड आहे. त्याच्यानंतर चौरंग वगैरे माझ्याकडे छोटे छोटे आहेत, त्याच्यासाठी हे असे घेतलेले, म्हणजे असे वेगवेगळे आसन पण आहेत बघा त्याच्यामध्ये ठेवलेले. आणि बाकी जसं मी तुम्हाला बोलली ना मोठी साईज, तर हे असे मोठी साईज वगैरे, तर ते पण आता मी हे सगळं एकत्र ठेवून घेते. हे वस्त्र आहेत ते सगळे पहिले एकत्र ठेवते. तर आता हे वेगवेगळे रांगोळीचे साचे आहेत. असे कमळ आहे बघा, हे असं. तर ह्या पट्टी ज्याच्यामुळे रांगोळी वगैरे काढतो, हे पण असं कमळ आहे. त्याच्यानंतर हे पण कमळ आहे, म्हणजे कमळमध्ये हे छोटं आहे,
हे मोठं आहे आणि हे असं साच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपण कलर भरून हे डायरेक्ट ठेवू शकतो. हे छोटेसे असे प्लास्टिकचे साचे ते पण रांगोळीचेच आहेत, तर ते पण सगळं एकत्र ठेवू. त्याच्यानंतर हे असे मोठे साचे आहेत, हे सगळं एकाच ह्याच्यामध्ये मी पिशवीमध्ये पॅक करून ठेवते. त्याच्यानंतर इथे जे कापूर वगैरे लागतो ना, ते मी वेगळ्या डबीमध्ये ठेवलंय, कारण त्याचा वास सगळीकडे लागतो, म्हणून मग ते वेगळ्या अशा प्लास्टिकच्या डबीमध्ये ठेवलेलं आहे कापूर वगैरे. त्याच्यानंतर हे प्लेट्स आहेत, तामण आहे, ते वेगळीकडे ठेवते. म्हणजे आता सगळं पहिलं एकत्र करून घेते आणि मग वेगवेगळं सगळीकडे ठेवते. त्याच्यानंतर गेल्या वर्षी ना आपल्याला गौरवी क्रिएशन कडून आहे ना छान छान म्हणजे पूजेसाठी लागणाऱ्या काही वस्तू रिसीव्ह झालेल्या, ज्याच्यामध्ये विडा होता, म्हणजे जसं पान आहे विड्याचं, त्याच्यानंतर सुपारी आहे, अशा सगळ्या खूप बऱ्याचशा गोष्टी रिसीव्ह झालेल्या मला, त्या मी मागे ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या. तर ते सगळं पूजेला लागणारं साहित्य आहे, म्हणजे कुंकवाचा करंडा आहे, तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर चाफ्याचं फूल आहे, जास्वंदीचं फूल आहे. तर अशा पद्धतीचं सगळं त्यांनी दिलेलं होतं आपल्याला. दाखवतेच मी तुम्हाला. तर हे आहे असं जास्वंदीचं फूल. त्याच्यानंतर इथे आहे असं हे चाफ्याचं फूल. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे असेल ती दिव्यांच्या खाली ठेवायला रांगोळी किंवा समई, तर हे मी इथेच देवघराच्या सामानामध्येच ठेवते, म्हणजे जेव्हा कधी पूजा वगैरे मी मांडते ना, तर तेव्हा मला ते यूज होतं. तर ते पण आपण ठेवून घेऊ आता. तर ना माझं बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळंच सामान ऑलमोस्ट या ड्रॉवरमध्ये राहिलेलं आहे. ऍक्च्युली जर तुम्ही इथे बघाल ना, तर मी बॉक्स वापरल्यामुळे वरती आणि खाली पूर्णपणे युटिलाइज होऊन छान व्यवस्थित सामान राहिलेलं आहे. म्हणजे जी काही माझी भांडी होती ना पितळेची वगैरे, ती सगळी मी खाली ठेवलेली आहे. आणि वरती जे वस्त्र आहेत किंवा देवपूजेसाठी जे दिवे वगैरे लागतात मातीचे वगैरे, तर ते आहेत. याच्यापैकी जे मी ग्लासचे दिवे वापरते ना, ग्लासचे टी लाईट होल्डर, ते फक्त याच्यामध्ये नाही आहेत, कारण ते मी किचनच्या एका रॅकमध्ये ठेवलेले आहेत. तर तिथून ते मी आता काढत नाही, कारण ते पण आता मी व्यवस्थित ठेवलेले आहे. त्याच्यामुळे मग मी ते हे ठेवणार नाही. ऍक्च्युली पहिलं सामान आहे ना, मी माझा जो बेड आहे त्याच्या आतमध्ये हा बॉक्स ठेवायची मी, कारण तो हल्ला वगैरे जाऊ नये, व्यवस्थित राहावं म्हणून मी तो त्याच्यामध्ये ठेवायची. पण आता जागा झाली आहे, तर बेडमध्येच्या स्टोरेजच्या आतमध्ये पण माझी जागा होईल छानपैकी. आणि इथे बघाल तर इथे पूर्ण जागा ओपन राहिलेली आहे. तर मी आता विचार करते की याच्यासाठी एखादा बॉक्स बघावा, कारण माझ्याकडे बरेचसे बॉक्सेस आहेत असे. तर मी जे मागे आयकियामधून आणलेले ना स्क्वेअर मधले, मी ते विचार करते की त्याच्यामध्ये जर मी ठेवले ना, तर तो एकावरती एक व्यवस्थित राहतील आणि जागा व्यवस्थित मला अजून युटिलाइज करायला मिळेल. तर सध्या तरी मी एवढंच ऑर्गनाईज केलेलं आहे. आशा करते तुम्हाला ते आवडलं असेल. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला हे कसं वाटलं ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.